नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर नक्की पहा आणि तुम्हाला ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया. आज आपण M1च्या प्रॉब्लेम सेट 1कडे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, पेज नंबर 27 वरती. सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. या ग्राफशी रिलेटेड तुमचा प्रॅक्टिस सेट आहे 1.2. तुम्ही जर का तो प्रॅक्टिस सेट 1.2 पाहिलेला नसेल तर तो आधी पहा, म्हणजे तुम्हाला हे ग्राफ आणखीन जास्त व्यवस्थित समजतील. चला पाहूया आपण फर्स्ट क्वेश्चन. 2x + 3y = 12, x - y = 1. दोन्ही इक्वेशन्स लिहून घेतलेले आहेत. इक्वेशन्ससाठीचे टेबल्स आपण तयार केलेले आहेत, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स मिळवण्यासाठीचे. फर्स्ट इक्वेशन बघूया. 2x + 3y = 12. या इक्वेशनला आधी आपल्याला हवं तसं आपण कन्वर्ट करून घेऊया. 2x + 3y = 12. आपल्याला 2ने डिवाइड करायला इझी जाईल म्हणून मी 2xला इथेच ठेवते, प्लस 3y = 2च्या त्या साईडला गेल्यानंतर होतील -3y. 2 इथे इंटू आहेत, इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला आल्यानंतर ते होतील डिवाइड. आता इथे x = आलं आहे, म्हणजे आपल्याला x व्हेरिएबल्स एक्सच्या व्हॅल्यूज मिळवाव्या लागतील. वायच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण सपोज करूया. मग वायच्या व्हॅल्यूज इथे आपण घेऊया 0, 2, 4, 6. समजा याला एक स्पेसिफिक सिक्वेन्स आपण घेतला. आता एक्सची व्हॅल्यू घेऊया आपण. x = 12 - 3. वायची व्हॅल्यू इथे घेतली 0/2. 3 × 0 0. 12 - 0 येतील 12. 12/2 = 6. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 6. आता 2 घेऊया आपण. x = 12 - 3y/2 = 12 - 3. yची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2/2. 12 - 3 × 6/2 = 12 - 6 6. 6/2. 2 3 6 3. इथे तुम्हाला मिळाले 3. बघा सिक्वेन्स 6 नंतर 5 4 2 नंबरच्या गॅपने मिळाले 3. मग 3 नंतर 2 आणि 1 2 नंबरच्या गॅपने मिळणार 0. 0 नंतर -1 आणि -2 या 2 नंबरच्या गॅपने मिळणार -3. म्हणजे इथे मिळालं 6 0 3 2 0 4 आणि -3 6. या आपल्याला मिळाल्या ऑर्डर्ड पेअर. आता आपण पाहूया सेकंड इक्वेशन. त्याला पुन्हा कन्वर्ट करून घेऊया आपल्याला हव्या त्या फॉर्ममध्ये. एक्सला मी इथेच ठेवते, -y तिकडे गेल्यानंतर +y होतील. हे एकदम सिंपल इक्वेशन आहे. इथे आपण वायच्या व्हॅल्यूज सपोज करूया. समजा आपण घेतल्या 1 2 3 4. तुम्ही हे ओरली पण सॉल्व करू शकता. पेपरवरती तुम्हाला काही सॉल्व करायची गरज पडणारच नाही. इथे 1 + वायची व्हॅल्यू आहे 1. 1 + 1 2. वायची व्हॅल्यू जर का 2 घेतली तर 1 + 2 3. 2 3 मिळाले, म्हणजे इथे तुम्हाला मिळतील 4 5. दोन्ही इक्वेशन्ससाठीच्या टेबल्स आपल्याला इथे मिळालेले आहेत. ऑर्डर्ड पेअर्ससुद्धा इथे आपण रेडी करून घेतलेले आहेत. आता आपण काढूया याचा ग्राफ. ग्राफसाठी स्केल न विसरता लिहायची आहे. स्केल आहे ऑन बोथ दी ॲक्सेस. वन सेंटीमीटर = 1 युनिट. आपण पॉईंट्स प्लॉट करूया. फर्स्ट पॉईंट आहे 6 0. वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे तुमचा पॉईंट येणार आहे एक्स ॲक्सिसवरती. इथे येणार 6 0. नेक्स्ट पॉईंट आहे 3
2, एक्स कोऑर्डिनेट 3, वाय कोऑर्डिनेट 2, म्हणजे तुमचा पॉईंट इथे येईल 3, 2. नेक्स्ट पॉईंट आहे 0, 4, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तुमचा पॉईंट येणार आहे वाय ॲक्सिसवरती 0, 4. नेक्स्ट पॉईंट -3, 6, एक्स ॲक्सिसवरचे -3, वाय ॲक्सिसवरचे +6, म्हणजे तुमचा पॉईंट इथे येईल -3, 6. लाईन ड्रॉ करूया. पॉईंट्स व्यवस्थित मॅच करायचेत. मॅच केल्याशिवाय लाईन ड्रॉ करायची नाही. लाईन काढून झाल्यानंतर लगेच त्या लाईनचं इक्वेशन तिथे लिहून टाकायचं आहे. 2x + 3y = 12. आता सेकंड लाईनचे पॉईंट्स प्लॉट करू आपण. 2, 1, एक्स ॲक्सिसवरचे 2, वाय ॲक्सिसवरचं 1, म्हणजे तुमचा पॉईंट इथे येणार आहे 2, 1. नेक्स्ट पॉईंट आहे 3, 2, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचे 3, वाय ॲक्सिसवरचे 2. हा पॉईंट झाला आपला 4, 3, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचे 4, वाय ॲक्सिसवरचे 3, 4, 3. नेक्स्ट पॉईंट आहे 5, 4, एक्स ॲक्सिसवरचे 5, वाय ॲक्सिसवरचे 4, म्हणजे तुमचा पॉईंट येईल इथे 5, 4. आता या चारीमधून जाणारी लाईन आपण ड्रॉ करूया. बघा इथे दोन्हीचे जे टेबल्स आहेत या दोन्हीच्या टेबल्समध्ये 3, 2, 3, 2 ही ऑर्डर पेअर कॉमन आली, म्हणजेच आपला आन्सर इथे येणार आहे 3, 2. चारी पॉईंट्समधून जाणारी लाईन ड्रॉ करूया आपण. आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट आधीच समजलेला आहे, म्हणजेच फायनल आन्सर जे आहे ते आपल्याला आधीच समजलेलं आहे. लाईनचं इक्वेशन लिहूया. x - y = 1. फायनल आन्सर आहे त्याला आपण बॉक्स करूया 3, 2. हे फायनल आन्सर आहे आपलं. आता रायटिंग पेजवरती फायनल आन्सर लिहूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ गिवन लाइन्स किंवा गिवन इक्वेशन्स, काही लिहिलं तरी चालेल, आर x = 3, y = 2. x = 3, y = 2 किंवा तुम्ही 3, 2 असं लिहिलं तरीही चालेल. देअरफॉर x = 3, y = 2 इज द सोल्युशन. हा झालं आपलं फर्स्ट सॉल्व. आता आपण पाहूया सेकंड सम. इक्वेशन्स आहेत x - 3y = 1, 3x - 2y + 4 = 0. फर्स्ट इक्वेशन घेऊया आपण. x - 3y = 1. देअरफॉर -3y त्या साईडला =च्या गेल्यानंतर होतील +3y, म्हणजे आपलं इक्वेशन झालं x = 1 + 3y. आता इथे आपल्याला xची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे आपल्याला yच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या घ्याव्या लागतील. मग yच्या व्हॅल्यूज इथे आपण घेऊ. -2, -1, 0, 1. इथे डिवाईड करायला काही नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथे सिक्वेन्स या पद्धतीने घेऊ शकता. x = 1 + 3 × yची व्हॅल्यू आहे -2. देअरफॉर
एक्स इज इक्वल टू 1 प्लस मायनस मायनस किंवा मल्टिप्लिकेशनला डिफरन्स साईन असेल तर आन्सर निगेटिव्ह येतं. 3 2 जा 6, 1 मायनस 6 मायनस 5 म्हणजे इथे आपल्याला मिळाले -5. आता वायची व्हॅल्यू -1 आहे. एक्स इज इक्वल टू 1 प्लस 3y इज इक्वल टू 1 प्लस 3 इंटू -1. 3 1 जा 3, 1 मायनस 3 आले -2 म्हणजे -5 नंतर -4 आणि -3 नंतर तुम्हाला 2 नंबरच्या गॅपने मिळाले -2. मग -2 नंतर -1 आणि 0 2 नंबरच्या गॅपने मिळणार 1 आणि 1 नंतर 2 आणि 3 या 2 नंबरच्या गॅपने तुम्हाला मिळतील 4. म्हणजे इथे पण तुम्हाला ऑर्डर पेअर्स लगेच मिळाल्या. आता सेकंड इक्वेशनकडे जाऊया आपण. 3x मायनस 2y हे +4 आहेत. +4 त्या साईडला गेल्यानंतर होतील -4. आता x आणि y दोघांपैकी कोणाचाच कोइफिशियंट 1 नाही आहे म्हणजे मग इथे आपल्याला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायला इझी जाईल. मग आपण इथे लिहूया -2yला मी इथेच ठेवते म्हणजे इकडे होतील -4 प्लस 3x इकडे आल्यानंतर होतील -3x. आता वायची व्हॅल्यू समजा तुम्हाला पॉझिटिव्ह हवी असेल तर सगळ्यांची साईन चेंज करा म्हणजे हे मायनसचे होतील +2y, -4चे होतील +4 आणि -3xचे होतील +3x. 2 इथे इंटू आहेत इक्वल टूच्या या साईडला आल्यानंतर डिवाइड होतील 4 + 3x अपॉन 2. आता 2ने तुम्हाला डिवाइड करायचं आहे म्हणजे तुम्हाला न्यूमरेटरमध्ये इवन नंबर्स मिळाले पाहिजेत म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ते आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज त्या पद्धतीने घ्याव्या लागतील. मग एक्सच्या व्हॅल्यूज इथे आपण घेऊ -4 -2 0 2 म्हणजे वायच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. अशा मिळतील की सगळ्याची ॲडिशन जी आहे तो इवन नंबर येईल आणि तुम्ही 2ने डिवाइड करू शकाल. मग आता इथे आपण लिहू एक्सची व्हॅल्यू -4 3 इंटू -4 अपॉन 2 इज इक्वल टू 4 प्लस मायनस मायनस 3 4 जा 12 अपॉन 2 इज इक्वल टू 4 मायनस 12 -8 अपॉन 2 -4. वायची व्हॅल्यू पण आपल्याला मिळाली -4. आता -2 साठी घेऊया आपण इक्वेशन. डायरेक्टली हा y इज इक्वल टू 4 प्लस 3x अपॉन 2 इज इक्वल टू 4 प्लस 3 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे -2 अपॉन 2 इज इक्वल टू 3 2 जा 6 म्हणजे 4 - 6 अपॉन 2 4 - 6 आले -2 -2 अपॉन 2 इज इक्वल टू आले -1. मग आता इथे -4 नंतर -3 -2 2 नंबरच्या गॅपने -1 मिळाले म्हणजे आता इथे -1 नंतर 0 आणि 1 2 नंबरच्या गॅपने मिळतील 2 आणि 2 नंतर 3 4 2 नंबरच्या गॅपनंतर मिळतील 5. मग आता इथे ऑर्डर पेअर लिहून घेऊ -4 -4 -2 -1 0 2 आणि 2 5. आता याचा ग्राफ काढूया चला. स्केल न विसरता लिहून घ्यायची. स्केल ऑन both the axes 1 centimeter is equal to 1 unit. X axis y axis. चला फर्स्ट लाईनचे पॉईंट्स प्लॉट करूया. -5 -2 एक्स ॲक्सिसवरचे -5 वाय ॲक्सिसवरचे -2 म्हणजे तुमचा पॉईंट इथे येईल -5 -2. सेकंड पॉईंट आहे -2 -1 -2 -1 हा सेकंड पॉईंट येईल -2 -1. थर्ड पॉईंट आहे 1 0 वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तुमचा पॉईंट आहे तो एक्स ॲक्सिसवरती येईल 1
0 1 0. नेक्स्ट पॉइंट 4 1. एक्स कोऑर्डिनेट 4, वाय कोऑर्डिनेट 1, म्हणजे तुमचा पॉइंट इथे येणार 4 1. लाईन ड्रॉ करूया. लाईनचं इक्वेशन आहे आपलं x - 3y = 1. x - 3y = 1. फर्स्ट इक्वेशन लिहिलं. बघा या इक्वेशनमध्ये सुद्धा आपल्याला -2 -1 -2 ही पेअर दोन्हीकडे मिळालेली आहे. म्हणजे तुमचा याचा आन्सरसुद्धा तुम्हाला ग्राफ प्लॉट करायच्या आधीच समजलं. फायनल आन्सर असणार आहे -2 -1. आता आपण इक्वेशन सेकंड आहे त्याच्यासाठी ग्राफ काढूया. -4 -4, एक्स कोऑर्डिनेट -4, वाय कोऑर्डिनेट -4, -4 -4. सेकंड पॉईंट आहे -2 -1, -2 -1. पॉईंट तुम्ही आधीच काढलेला आहे, तो पुन्हा प्लॉट करायची गरज नाही. 0 2. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तुमचा पॉईंट येणार आहे वाय ॲक्सिसवरती, वाय ॲक्सिसवरचे 2, म्हणजे पॉईंट आला 0 2. नेक्स्ट 2 5. एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट 5, म्हणजे तुमचा पॉईंट इथे येईल 2 5. आता या चारही पॉईंट्समधून जाणारी लाईन आपण ड्रॉ करूया. लाईनचं इक्वेशन लिहूया. इक्वेशन आहे 3x - 2y + 4 = 0. 3x - 2y + 4 = 0. आता फायनल आन्सर लिहूया. फायनल आन्सर आपला आलेला आहे -2 -1. आधी आपण त्याला बॉक्स करूया. फायनल आन्सर लिहूया आपण. फायनल आन्सर लिहूया आपण. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 lines are कोऑर्डिनेट्स आलेले आहेत -2 -1, -2 -1. देअरफॉर x = -2, y = -1 इज द सोल्युशन. सेकंड सम आपलं या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण पाहूया थर्ड सम. 5x - 6y + 30 = 0 आणि 5x + 4y - 20 = 0. पहा या दोन्ही इक्वेशन्समध्ये आता x आणि y या दोघांपैकी कोणाचेच कोइफिशियंट जे आहेत ते 1 नाही आहे, अदर दॅन 1 कोइफिशियंट्स आहेत. इथे कोणाचं कोइफिशियंट 2 पण नाही आहे की 2ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला उरलेल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मिळवणं इझी जातं, तर तसंही नाही आहे. त्यामुळे इथे मे बी आपल्याला पॉईंटमध्ये व्हॅल्यूज दुसऱ्या व्हेरिएबलच्या मिळू शकतात. मग आपण इथे बघूया, इथे ड्रॉ करून समजा पॉईंटमध्ये जरी दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आल्या तर त्या कसे ते पॉईंट्स प्लॉट करायचे ते पण बघूया. इक्वेशन लिहून घेते मी. फर्स्ट इक्वेशन आहे 5x - 6y = -30. आता इथे आपण 5ने डिवाईड करूया, म्हणजे 5x इथेच राहतील, -6y या साईडला आल्यानंतर होतील +6y, -30 आहे तिथेच आहेत. देअरफॉर
एक्स इज इक्वल टू 6y मायनस 30 अपॉन 5. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळवायची आहे, वायच्या व्हॅल्यूज आपल्याला इथे कन्सिडर करायचे आहेत. मग आता सुद्धा वायच्या व्हॅल्यूज इथे आपण घेऊ, एक स्पेसिफिक सिक्वेन्स घेऊन बघू आपण. 0 2 4 6 सिक्वेन्स घेताना साधारण पहिला एखादा नंबर घेऊन बघायचा की फार मोठ्या व्हॅल्यूज यायला नको, नाहीतर आपल्या ग्राफ पेजच्या बाहेर जर का पॉईंट्स जात असतील तर तुम्हाला स्केल परत चेंज करावी लागेल. म्हणून मग त्यापेक्षा एखाद 2 पॉईंट आधी घेऊन बघायचे, त्याच्यावरून आपल्याला आपल्या सिक्वेन्समधल्या पुढच्या पॉईंट्सचा अंदाज येतो. मग आता इथे फर्स्ट आहे y इज इक्वल टू 0. मग आपण घेऊया y इज इक्वल टू 0 आणि एक्सची व्हॅल्यू मिळवूया अपॉन 5. 0 इंटू 6 0 आणि 0 मायनस 30 मायनस 30 मायनस 30 अपॉन 5. 5 6 जा 30 म्हणजे इथे आपल्याला मिळाले -6. हा आपल्याला होल नंबर मिळाला, इथे इंटिजर मिळाला आहे. आता सेकंड व्हॅल्यू घेऊया. एक्स इज इक्वल टू 6y मायनस 30 अपॉन 5 इज इक्वल टू 6 इंटू वायची व्हॅल्यू आहे 2 मायनस 30 अपॉन 5 इज इक्वल टू 6 2 जा 12. 12 मायनस 30 अपॉन 5. तर 12 मायनस 30 येतील -18 अपॉन 5. आता -18 अपॉन 5ला आपल्याला डिवाईड करावं लागेल. 5 3 जा 15 16 17 18 3 30 आले. 5 6 जा 30 म्हणजे इथे आपल्याला पॉईंटमध्ये मिळालेलं आहे -3.6. आता इथे आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील सॉल्व करून. एक्स इज इक्वल टू 6y मायनस 30 अपॉन 5 इज इक्वल टू 6 इंटू वायची व्हॅल्यू आहे 4. 6 इंटू 4 मायनस 30 अपॉन 5 इज इक्वल टू 6 4 जा 24. 24 मायनस 30 अपॉन 5 इज इक्वल टू 5. 24 मायनस 30 आले -6 अपॉन 5 इज इक्वल टू मायनस 5 1 जा 5 5 2 जा 10 म्हणजे इथे आपल्याला मिळाले -1.2. लास्ट पेअर मिळवूया. एक्स इज इक्वल टू 6 इंटू वायची व्हॅल्यू आहे 6 मायनस 30 अपॉन 5 इज इक्वल टू 6 6 जा 36 मायनस 30 अपॉन 5. 36 मायनस 6 आले 6. 6 अपॉन 5 बघा, इथलं आणि इथलं डिव्हिजन सेम आहे, फक्त इथे मायनस निगेटिव्ह नंबर आला, इथे तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर येईल 1.2. 1.2 म्हणजे या ऑर्डर्ड पेअर आपल्याला मिळाले आहेत -3.62 -1.24 आणि 1.26. आता सेकंड इक्वेशन बघूया आपण. 5x प्लस 4y इज इक्वल टू 20. देअरफॉर 5x इज इक्वल टू प्लस 4y त्या साईडला गेल्यानंतर होतील -4y. 5 इंटू आहेत ते या साईडला आल्यानंतर डिवाईड होतील 20 मायनस 4y अपॉन 5. इथे सुद्धा मी वायच्या व्हॅल्यूज आपल्याला घ्याव्या लागणार आहेत, तेव्हा आपल्याला एक्स मिळणार आहे. इथे पण आपण 0 2 4 6 याच व्हॅल्यूज घेऊन पाहू. एक्स इज इक्वल टू 20 मायनस 4 इंटू 0 अपॉन 5 इज इक्वल टू 4 0 0 20 मायनस 0 20 20 अपॉन 5 इज इक्वल टू 5 4 जा 20 म्हणजे इथे मिळाले आपल्याला 4. आता y इज इक्वल टू 2 घेऊन आपण सॉल्व करूया. x इज इक्वल टू 20 हे आपलं इक्वेशन आहे -4 इंटू 2 अपॉन 5 इज इक्वल टू 20 मायनस 4 2 जा 8 अपॉन 5. 20 मायनस 8 आले 12 12 अपॉन 5 5 2 जा 10
5 4 जा 20, म्हणजे इथे आपल्याला मिळाले 2.4. x इज इक्वल टू 20 मायनस 4. आता पुन्हा वायची व्हॅल्यू घ्यायची आहे. वायची व्हॅल्यू आहे 4 अपॉन 5 इज इक्वल टू 20 मायनस 4 4 जा 16 अपॉन 5. 20 मायनस 16 आले 4. 4 अपॉन 5. आता 4 अपॉन 5 आहे म्हणजे इथे पहिल्यांदा 0. 5 0 0. 5 8 जा 40 म्हणजे इथे आपल्याला मिळाले 0.8 किंवा 0.8. आता x इज इक्वल टू 20 मायनस 4. वायची व्हॅल्यू आहे 6 अपॉन 5 इज इक्वल टू 20 मायनस 4 6 जा 24 अपॉन 5. 20 मायनस 24 आले -4 अपॉन 5. सेम डिव्हिजन आहे, फक्त इथे निगेटिव्ह आन्सर येईल -0.8. -0.8 ऑर्डर पेअर मिळाल्यात आपल्याला. बघा या एका सममध्ये आपण पॉईंटमध्ये जर का आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या असतील तर ते पॉईंट्स कसे प्लॉट करायचे आहेत ते पण शिकता येईल. चला तर मग ग्राफ काढूया आपण आता. याचा स्केल आधी लिहून घेऊया. स्केल ऑन बोथ द ॲक्सेस. वन सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आता फर्स्ट पॉईंट आहे -6 0. वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट येणार आहे एक्स ॲक्सिसवरती. -6 0 म्हणजे आपला पॉईंट इथे येणार आहे -6 0. सेकंड पॉईंट आहे -3.62. आता एक्स ॲक्सिसवरचे -3.6 कसे घ्यायचे आहेत पहा. हे -3 आणि -3च्या पुढे 0.6 म्हणजे मिलीमीटरचे 6 पार्ट्स. 1 2 3 4 5 6. हे मी तुम्हाला 6पर्यंत काउंट करून दाखवले. 1पासून काउंट करायची गरज नाही आहे. -3चा हा पॉईंट आहे, त्याच्या पुढचे हे म्हणजे 5 आले. त्या दोघांच्या मधली बघा ही जी लाईन आहे, तर या लाईट आहेत, या लाईट लाईनपेक्षा ही लाईन थोडी आपल्याला डार्क दिसते, ते म्हणजे 0.5 डिस्टन्स झालं. मग ते 0.5 आणि त्याच्या पुढचा एक पॉईंट म्हणजे आले 0.6 म्हणजे हे झाले -3.6 आणि वाय ॲक्सिसवरचे 2. हा वाय कोऑर्डिनेट 2 म्हणजे तुमचा पॉईंट येणार आहे या ठिकाणी. बघा मी हवं तर डॉटेड लाईन काढून दाखवते म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित लक्षात येईल. बघा हा पॉईंट आहे तुमचा -3.6 आणि 2. नेक्स्ट पॉईंट आहे -1.24. आता वाय ॲक्सिसवरचे -1.2 म्हणजे हे आहे -1 आणि त्याच्या पुढचा 2 म्हणजे 1 2 म्हणजे हा -1.2 आले आणि वाय ॲक्सिसवरचे 4 म्हणजे वाय ॲक्सिसवरचे 4 म्हणजे आपल्याला ही डॉटेड लाईन इथपर्यंत काढावी लागेल. आता ग्राफ काढण्यासाठी पेन्सिल व्यवस्थित शार्प केलेलीच वापरायची म्हणजे तुमचे पॉईंट्स चुकणार नाहीत. आणि पॉईंट्स व्यवस्थित प्लॉट केले गेले की लाईन्ससुद्धा परफेक्ट येणार. हा नेक्स्ट पॉईंट आला -1.24. लास्ट पॉईंट आहे 1.26. आता पॉझिटिव्ह नंबर आहे 1.2 म्हणजे या साईडला येणार 1 0.1 आणि 0.2 आणि 6.
6पर्यंतच आहे ना. 6 1.26. ही डॉटेड लाईन काढायच्या ऐवजी मी डायरेक्ट लाईन काढली आहे, हरकत नाही, लक्षात ठेवा. आता या चारही पॉईंट्समधून जाणारी लाईन आपण काढूया. डॉटेड लाईन नाही काढले लक्षात येईल ना तुम्हाला का डॉटेड काढू इथे. आता या चारही पॉईंट्समधून जाणारी लाईन आपण काढू. ही लाईन आली. इक्वेशन 5x मायनस 6y प्लस 30 इज इक्वल टू 0. जे ओरिजिनल इक्वेशन आहे ते लिहायचं. 5x मायनस 6y प्लस 30 इज इक्वल टू 0. आता सेकंड इक्वेशनचे पॉईंट्स घेऊया. 4 0 y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट येणार x ॲक्सिसवरती. 4 0. नेक्स्ट पॉईंट 2.4 2 एक्स ॲक्सिसवरचे 2 आणि 2.4 म्हणजे 2च्या पुढे 4 लाईन्स आल्या. 2.4 2 वाय ॲक्सिसवरचे 2. .4 म्हणजे 0.5ची जी लाईन आहे त्याच्या आधीची एक लाईन असं लक्षात ठेवायचं. 2 हा पॉईंट लिहूया आपण इथे. 2.4 2 0.8 4 0.8 0.8 म्हणजे 1च्याही आधी येणार आहेत. आता 0.8 0पासून 8 असं तुम्ही मोजायच्यापेक्षा 0.8 म्हणजे 10च्या आधी म्हणजे 1च्या आधीची एक सोडून एक लाईन असं लक्षात ठेवायचं. कारण ही 0.8 ही 0.9 आणि मग ही 1 बरोबर ना. म्हणजे 0.8 म्हणजे इथून 0पासून मोजायच्या ऐवजी तुम्ही 1पासून रिव्हर्स आलात की एक लाईन सोडून आधीची लाईन ती 0.8ची लाईन आणि वाय ॲक्सिसवरचे 4 वाय ॲक्सिसवरचे 4. म्हणजे हा नेक्स्ट पॉईंट आपल्याला मिळाला 0.8 4. लास्ट पॉईंट मायनस 0.8 6 मायनस 0.8 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 0च्या लेफ्टला येणार. इथे पुन्हा -1च्या एक सोडून आधीची लाईन आली -0.8 आणि 6. पॉईंटमध्ये असल्यामुळे जरा वेळ लागतो आहे. वेळ लागला तरी हरकत नाही. नंतर गणित चुकून परत नव्याने काढण्यापेक्षा पहिल्यांदाच काढताना व्यवस्थित सावकाश काढायचं म्हणजे मग चुका होत नाहीत. सिक्स पॉईंट लिहिते मी इथे कोऑर्डिनेट्स -0.8 6
आता या चारही पॉईंट्समधून जाणारी लाईन आपण काढू. या लाईनचं इक्वेशन लिहूया. 5x + 4y - 20. 5x + 4y - 20 = 0. दोघांचा हा इंटरसेक्शन पॉईंट आला बघा. पॉईंट आला तुमच्या वाय ॲक्सिसवरती, म्हणजे या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट आहे 5. म्हणजे तुमचं फायनल आन्सर आलं 0, 5. झिरो 5 हे आलं फायनल आन्सर. मग आता फायनल आन्सर आपण लिहूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन of two lines are 0, 5. Therefore x is equal to 0, y is equal to 5 is the solution. हे गणित व्यवस्थित स्टडी करायचं आहे. पॉईंटमध्ये कोऑर्डिनेट्स आलेले आहेत, पण काही कठीण नाही आहे जर प्रॅक्टिस केली तर. आता आपण पाहूया चौथं सम. 3x - y = 2. हे फर्स्ट इक्वेशन आहे. हे त्यांनी दिलेलं इक्वेशन आहे. 3x - y - 2 = 0 आणि 2x + y = 8. ते असंच लिहिते मी, -2 = 0. आता कन्वर्ट करून घेऊ आपण. 3x - y - 2 = 0. आता वायचा कोइफिशियंट 1 आहे, मग वायची व्हॅल्यू काढूया. मग -y या साईडला आल्यानंतर होतील +y, म्हणजे इथे राहणार 3x - 2. म्हणजे आपलं इक्वेशन झालं y = 3x - 2. आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. एक्सच्या व्हॅल्यूज आता इथे आपण घेऊ. हे सिम्पल इक्वेशन आहे. 0, 1, 2, 3 सिम्पल सिक्वेन्स घेतला की आपण तुम्हाला सिक्वेन्स सिम्पल मिळेल. y = 3 × 0 - 2. 3 × 0 0. 0 - 2 -2. इथे मिळाले -2. सेकंड व्हॅल्यू घेऊया. 3x y = 3x - 2. y = 3. एक्सची व्हॅल्यू आहे 1 -2. 3 × 1 = 3 - 2 = 1. म्हणजे -2 नंतर -1 0. 2 नंबरच्या गॅपने मिळाले 1. मग 1 नंतर 2 आणि 3 2 नंबरच्या गॅपने मिळतील 4. 4 नंतर 5 आणि 6 2 नंबरच्या गॅपने मिळतील इथे 7. आता सेकंड इक्वेशन घेऊ. 2x + y = 8. हे पण एकदम सिम्पल इक्वेशन आहे. y = +2x त्या साईडला गेल्यानंतर होतील -2x. इथे पण yची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सच्या व्हॅल्यूज घेऊ आपण 1, 2, 3, 4. Therefore y = 8 - 2 × 1. 2 × 1 = 2. 8 - 2 = 6. y ची व्हॅल्यू आली 6. y = 8 - 2x = 8 - 2 × x कोऑर्डिनेट आहे 2. 2 × 2 = 4 = 8 - 4 = 4. बघा 6 नंतर 5 एका नंबरच्या गॅपने मिळाले 4. मग 4 नंतर 3च्या गॅपने मिळणार 2 आणि 2 नंतर 1च्या गॅपने मिळणार 0. ऑर्डर्ड पेअर दोघांच्या लिहू आपण. 0 - 2 1 1 2 4 3 7. आणि सेकंड इक्वेशनच्या ऑर्डर पेअर्स आहेत 1 6 2 4 3 2 4 0.
आता याचा ग्राफ काढूया आपण. स्केल न विसरता लिहायची आहे. आता एक्स ॲक्सिसवरती फर्स्ट पॉईंट आहे तुमचा 0 -2. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तुमचा पॉईंट येणार आहे वाय ॲक्सिसवरती. वाय ॲक्सिसवरचे हे -2 या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 -2. नेक्स्ट पॉईंट आहे 1 1 1 1 म्हणजे हा पॉईंट आपल्याला मिळाला 1 1. नेक्स्ट पॉईंट आहे 2 4. एक्स कोऑर्डिनेट 2 वाय कोऑर्डिनेट 4 2 4. नेक्स्ट पॉईंट आहे 3 7. एक्स कोऑर्डिनेट 3 वाय कोऑर्डिनेट 7 3 7. चारही पॉईंट्स मिळाले. आता यांच्यामधून जाणारी लाईन काढू. लाईनचं इक्वेशन लिहूया आपण. 3x - y -2 = 0. आता या लाईनचे पॉईंट्स प्लॉट करूया. बघा दोन्हीकडे 2 4 2 4 हा पॉईंट कॉमन आहे म्हणजे याचा आन्सर काय येणार 2 4. 1 6. एक्स कोऑर्डिनेट 1 वाय कोऑर्डिनेट 6 1 6 2 4. 2 4 पॉईंट आपण ऑलरेडी प्लॉट केलेला आहे. 3 2. एक्स कोऑर्डिनेट 3 वाय कोऑर्डिनेट 2 3 2. नेक्स्ट पॉईंट आहे 4 0. वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट येणार एक्स ॲक्सिसवरती 4 0. फायनल आन्सर तर आपल्याला माहिती आहे 2 4. या चारही पॉईंट्समधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. लाईनचं इक्वेशन लिहू. 2x + y = 8 + y = 8. 2x + y = 8. फायनल आन्सर मिळालेला आहे आपल्याला 2 4 कारण 2 4 मध्ये दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट होत आहेत. रायटिंग पेजवरती फायनल आन्सर लिहायला विसरायचं नाही. coordinates of point of intersection are 2 4. Therefore x = 2 y = 4 is the solution. हे आलं आपलं फायनल आन्सर. आता पाहूया क्वेश्चन नंबर 3 मधलं लास्ट सम, फिफ्थ सम. 3x + y = 10, x - y = 2. एकदम सिंपल इक्वेशन्स आहेत. 3x + y = 10. Therefore y = 10 - 3x. एक्सच्या व्हॅल्यूज घ्याव्या लागतील आपल्याला. 1 2 3 4. एक्स कोऑर्डिनेट घेतले. आता वाय कोऑर्डिनेट आपण मिळवूया. y = 10 - 3 × 1 = 10 - 3 1 = 3. 10 - 3 7. सेकंड व्हॅल्यू घेऊया. y = 10 - 3x = 10 - 3. एक्स कोऑर्डिनेट आहे 2. 3 2 = 6. 10 - 6 = 4. 7 नंतर 6 5 दोघांच्या गॅपने मिळाले 4. 4 नंतर 3 आणि 2 दोन नंबरच्या गॅपने मिळणार 1. 1 नंतर 0 आणि -1 दोघांच्या गॅपने मिळतील -2.
याच्या ऑर्डर पेअर्स आपल्याला मिळाल्या 2 4 3 1 आणि 4 -2. आता हे इक्वेशन घेऊया. x मायनस वाय इज इक्वल टू त्यांनी 2 दिलेले, मायनस वाय त्या साईडला गेल्यानंतर होतील प्लस वाय. म्हणजे आपलं इक्वेशन x इज इक्वल टू वाय प्लस 2साठी आपण एक्सची व्हॅल्यू काढूया. एक्स कोऑर्डिनेट आपण इथे घेऊया. एक्स आपल्याला काढायचे आहे, म्हणजे आता आपल्याला वायच्या व्हॅल्यूज इथे सपोज कराव्या लागतील. आपण घेऊ 0 1 2 3. एक्स इज इक्वल टू 0 + 2 2. एक्स कोऑर्डिनेट आलं 2. एक्स इज इक्वल टू वाय प्लस 2 इज इक्वल टू वाय कोऑर्डिनेट आहे 1 1 + 2 3 2 3 2 3 मिळाले. म्हणजे इथे तुम्हाला मिळतील 4 5 2 0 3 1 4 2 आणि 5 3. ऑर्डर्ड पेअर लिहिल्या. आता आपण काढूया याचा ग्राफ. एकदम सिंपल इक्वेशन्स होते, लगेच सोडवून झाले आपले. स्केल लिहायची आहे. स्केल लिहिल्यानंतर आता फर्स्ट इक्वेशनचे पॉईंट्स घेऊया. 1 7 1 7. एक्स ॲक्सिसवरचा हा नंबर आणि वाय ॲक्सिसवरचे 7, म्हणजे या लाईनवरून 7पर्यंत वरती गेलं. इथे पॉईंट मिळाला 1 7. सेकंड पॉईंट आहे 2 4 2 4 2 4 3 1 3 1 पॉईंट दोन्हीकडे आहे तुम्हाला, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? फायनल आन्सर 3 1 3 1 3 1. 4 -2 4 -2 4 -2. लाईन काढली आपण. लाईनचं इक्वेशन घेऊया. 3x + y इज इक्वल टू 10. 3x + y इज इक्वल टू 10. सेकंड लाईनचे पॉईंट्स घेऊया. आता फर्स्ट पॉईंट आहे 2 0. वाय कोऑर्डिनेट 0. पॉईंट येणार आहे एक्स ॲक्सिसवरती 2 0. 3 1 हा पॉईंट आहेच तुमच्याकडे. 4 2 4 2. नेक्स्ट पॉईंट 4 2. लास्ट पॉईंट 5 3 5 3 5 3. यांच्यामधून जाणारी लाईन काढूया आपण. इक्वेशन लिहूया. x - y इज इक्वल टू 2. दोघांचे इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे आपलं फायनल आन्सर आहे. ग्राफची जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर पेपरमध्ये जर ग्राफचा क्वेश्चन आला तर त्याचे सर्व पॉईंट्स तुम्हाला मिळू शकतात. अजिबात काही कठीण नाही आहे, खूप इझी क्वेश्चन आहे हा. खूप प्रॅक्टिस करायची याची. फायनल आन्सर लिहूया आपण. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ intersection are 3 1. Therefore x is equal to 3. X is equal to 3. Therefore x is equal to 3, y is equal to 1 is the solution. पेपरमध्ये पण जर मॅथ्समध्ये कधी लक्षात ठेवा, साईनमध्ये किंवा नंबरमध्ये खाडाखोड झाली तर त्याच नंबरवर गिरवत बसायचं नाही, सरळ काट मारायची, नवीन लाईनवरती फायनल आन्सर लिहायचं. या ठिकाणी आपला हा क्वेश्चन कंप्लीट झाला आहे.